मनोज जरांगे पाटलांचं आझाद मैदानात उपोषण सुरू आहे। तर मराठवाड्यातून महाराष्ट्रातून जे मुंबईत आलेले सगळे आंदोलक समर्थक आहेत ते आपल्याला मरीन लाईन्स या भागामध्ये आल्याचं दिसतंय। मोठ्या संख्येनं आझाद मैदानावर आंदोलक असताना दुसरीकडे मुंबईतल्या वेगवेगळ्या भागांमध्ये जे समर्थक आहेत ते आपल्याला दिसतायत। हातात एक बोर्ड आहे ज्याच्यावरती लिहिलंय की पाटील म्हणजे काळजाचा विषय आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे आणि मनोज जरांगे पाटील यांचा फोटो आहे। एक प्रकारचं समर्थन दाखवण्यासाठी अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या कृती आहेत त्या आपल्याला या सगळ्या समर्थकांकडून करताना बघायला मिळतात। अगदी समुद्रात हे बोर्ड घेऊन उतरलेले सगळे समर्थक आपण या ठिकाणी बघतोय। अगदी दूरपर्यंत समोर जर आपण बघितलं तर तिकडच्याही बाजूला मोठ्या संख्येनं जे समर्थक आहेत ते या संपूर्ण मरीन लाईन्सच्या या काठावरती आपल्याला उभे असल्याचं दिसत आहेत। अगदी आत्ताही जे लोक आहेत ते यायला सुरुवात झालेली आहे। ज्या ज्या भागातून हे सगळे लोक या मुंबईत आले त्यापासून पुढे मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी गणपती दर्शनही घेतलेलं आहे आणि त्यांनी मरीन लाईन्स असेल किंवा जी मुंबईतली काही प्रेक्षणीय स्थळं आहेत तिथे देखील त्यांचा जाण्याचा। इकडे मरीन लाईन्सला काय करताय? गेले 3 दिवस झालं आझाद मैदानावरती मराठ्यांचे नेते मनोज जरांगे पाटील साहेब यांनी केलेल्या आमरण उपोषणासाठी तमाम मराठी बांधव मोठ्या संख्येनं आझाद मैदानावरती येत आहेत आणि त्यांच्या आदेशानुसार अत्यंत नम्रपणे आणि मुंबईकरांना कसलाही त्रास न होता अत्यंत शांततेमध्ये हे उपोषण आणि आंदोलन अत्यंत चांगल्या पद्धतीनं चाललेलं दिसतं। फक्त प्रसारमाध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची दिसते। यामध्ये राज्यकर्त्यांना जाग घेऊन तमाम मराठी माणसांना कुणबी मराठा सरसकट ओबीसी बांधवांच्या बरोबरीनं आरक्षण द्यावं आणि त्यामध्ये आतापर्यंतच्या सर्व आंदोलनामध्ये मराठी बांधव हे सर्व घटकांच्या सोबतीला होते आणि त्यांच्यावरती आलेल्या या आणीबाणीच्या प्रसंगाच्या वेळी आम्ही सर्व मराठा बांधव तमाम महाराष्ट्रातील लोकांना विनंती करतो की तुम्ही या आंदोलनामध्ये अप्रत्यक्षरित्या सहभागी होऊन आम्हाला बघतोय की एक बॅनर देखील आहे ज्याच्यावरती लिहिलंय काळजाचा विषय। काय म्हणायचं? हे मनोज जरांगे पाटील आमचं दैवत आहे, हे आरक्षण आहे आमचं हक्काचं आहे। हे सरकार गाफील राहिलंय। आमच्या पाटलाला जर काही झालं तर आम्ही हे मराठी काय करू शकतो या सरकारला माहीत नाही। हे आरक्षण हे यांनी आम्हाला द्यायलाच पाहिजे। पाटलाला काही जर झालं तर मग आम्ही मराठी काय आहेत हे यांना आम्ही सांगू। आणि पाटील हे अजून जो आहे तो सरकारकडून कुठल्याही पद्धतीचा निरोप अजून इतके दिवस झाले उपोषण सुरू पण आला नाही, कोणी समन्वय साधायला पुढे येताना दिसत। सरकार हा निष्काळजीपणा करत आहे। सरकारला अजून हरिभाऊ राठोड सारख्या जात म्हणजे हरिभाऊ राठोडचा म्हणजे ज्यांनी आरक्षणाचा मंडल आयोगाचा जे मांडलं, जे मंडल आयोगानं जे निकष केले होते शिफारशी केल्या त्या हरिभाऊ राठोडांचं अजून म्हणणं आहे की कुणाला ओबीसीनी न धक्का लावता मराठा आरक्षण मिळू शकतंय। सरकार अजूनही ऐकायच्या मनस्थितीत दिसत नाही, तसे प्रयत्न सरकारकडून आतापर्यंत होताना झालेले दिसत नाही। त्यासाठी म्हणूनच जरांगे पाटील उपोषणाला बसलेले आहे आणि आमचं एकच ध्येय आहे की आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण भेटलं पाहिजे आणि ते बी 50% आत आणि ते आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही। आरक्षण ही काळाची गरज आहे। आम्हाला शिक्षणासाठी नोकरीसाठी ही लय अत्यंत गरज आहे। आमच्या मुलाला जर 95% मार्क असून सुद्धा तो लागू शकत नाही आणि 70-65% वाला मुलगा त्याच्या पुढं जातो आणि ज्यांना अभ्यास करून सुद्धा जर तो नोकरीला लागत नसेल तर मग हे शिक्षणाचा उपयोग काय आहे? त्यासाठी आम्हाला ही आरक्षण हे महत्त्वाचं आहे आणि सरकारनं लई मराठ्यांचा लई अंत पाहू नये आणि आरक्षण हे त्यांना त्वरित देऊन टाकायला पाहिजे। परवानगी जी आहे ती एका दिवसाची वाढवून मिळाली, तो आजचा दिवस आजपर्यंतच आहे। मग पुढचं कशा पद्धतीने सगळं नियोजन असणार आहे? तुम्ही थांबणार की पुढचं नियोजन अजून कसं आहे? अजून आम्हाला समन्वय समितीने काही सांगितलेलं नाही पुढलं नियोजन आणि ज्या वेळेला ती समिती आम्हाला आदेश देईल तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही। पाटलांनी जोपर्यंत आदेश दिला नाही की मुंबई सोडा तोपर्यंत आम्ही सर्व मराठे मुंबईतच राहणार आहे।
बघतोय की मोठ्या संख्येनं मुंबईमध्ये जे समर्थक आहेत ते आपल्याला आल्याचं दिसत आहे. मरीन्स लाईनच्या या सगळ्या भागात त्यांची घोषणाबाजी देखील सुरू आहे आणि जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत जी भूमिका आहे आंदोलनाची ती कायम राहील, मुंबई सोडणार नाही अशा पद्धतीचा मत, अशा पद्धतीचा विचार या सगळ्या आंदोलकांनी मांडल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर समित, ज्ञानेश्वर चौकमल, पुढारी न्यूज, मुंबई.